तर कधीतरी अशी मिक्स कडधान्याची रस्सा भाजी करून बघा. मस्त मिक्स कडधान्य रात्रभर भिजून घेतले आहेत, मोड न काढता. इथं कुकरमध्ये मस्त तेल टाकून घेतलेलं आणि त्याच्यामध्ये मोहरी जिऱ्याची फोडणी देऊन लसूण परतवून घेतलेलं आहे. इथं पूर्वतयारी टॅमॅटो, कोथिंबीर आणि वांगा बटाटा तर तेलामध्ये टाकायचं वांगा बटाटा आणि छानपैकी इकडून तिकडून घालून घ्यायचं आहे. टॅमॅटो, हळद, मीठ मसाला टाकून घ्यायचा. हळद छान व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि जास्त तुमच्यावर आहे. आता त्याच्यामध्ये जितकं तिखट तरी थोडं मसाला टाकायचा. मस्त की मिक्स कडधान्य मूठभर टाकून घ्यायचे. तर मी 2 मुठी कडधान्य मस्त भिजून घेतलं आणि टाकून घेतलेलं आहे. इकडून तिकडून मिक्स करून घ्यायचं, हलवून घ्यायचं आहे, छान तेलात परतवून घ्यायचं आहे. मग टाकायचं आहे कांदा खोबऱ्याचं भाजलेलं वाटण. तर तुम्हाला हिरवं वाटण आवडत असेल तर हिरवं पण टाकू शकता. कांदा खोबरा भाजला असेल तर भाजलेलं वाटण टाकायचं. छानपैकी इकडून तिकडून परतून मस्त जेवढा कमी जास्त जाड पातळ तुम्हाला रस्सा भाजी पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. गरम पाणी टाकलं तर उत्तमच. इथं मीठ टाकून घेतलं चवीनुसार आणि छान परतून घ्यायचं आहे. तर गरम पाणी टाकायचं तर गरम पण टाकू शकता किंवा थंड पाणी टाकू शकता. कोथिंबीर वरून टाकायची, छानपैकी पेरायची, छानपैकी अशी कोथिंबीर टाकायची आणि पाणी टाकून छान मस्त दणदण उकळी काढून द्यायची. आता मी कुकरला शिट्टी न लावता मस्त की अशीच उकळी काढून घेतलेली आहे आणि शिजला जातो झटपट. असं काही नाही, 10-15 मिनटात छान शिजतं. तुम्ही कुकरला 4-5 शिट्ट्या देऊन मस्त ही कडधान्य शिजू शकता. पण माझं असंच मी करते भाजी. अशी बघा छान रस्सा भाजी तयार झाली. त्यावर पापड भाजून घ्यायचा आणि भाताबरोबर वाफवायला अशी रस्सा भाजी एक नंबर लागते. थंडीच्या दिवसात ही भाजी केली ना चवीला एक नंबर लागते. कशी रेसिपी वाटली का कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. मग खूप सुंदर अशी रेसिपी झाली, नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चला तर या जेवायला.